महाराष्ट्राच्या मातीत अशी अनेक तीर्थक्षेत्रे दडलेली आहेत, जी केवळ श्रद्धेचीच नाहीत, तर इतिहास, परंपरा आणि अद्भुत कथांनी भरलेली आहेत. आज आपण अशाच एका प्राचीन आणि रहस्यमय स्थळाची सफर करणार आहोत. सीना नदीच्या काठी बसलेलं धाराशिव जिल्ह्यापासून जवळपास 87 किलोमीटर आणि परांडा तालुक्यापासून अवघ्या 12 किलोमीटर अंतरावर असलेलं नाथ संप्रदायासाठी अत्यंत महत्वाचं ठिकाण, ते म्हणजे सोनारी. पण सोनारी फक्त एक गाव नाही, हे आहे एक आस्था, परंपरा आणि इतिहास याचं जिवंत प्रतीक. चला तर मग जाणून घेऊया सोनारीच्या या अद्भुत प्रवासाबद्दल. नमस्कार, मी आरती. तुम्ही पाहताय आझाद मराठी. सोनारी या नावामागे एक रंजक आणि पौराणिक कथा सांगितली जाते. असं म्हटलं जातं की येथे काळ भैरवनाथांनी आणि भद्रकाली देवीने मिळून सुवर्णासूर नावाच्या राक्षसाचा वध केला. त्या राक्षसाचा वध झाल्यानंतर या ठिकाणाचं नाव पडलं सुवर्णपूर. काळाच्या ओघात सुवर्णपूर या नावाचा अभ्रंश होत गेला आणि त्याचं रूपांतर झालं सोनारी. ही कथा भैरवनाथ महात्मे या ग्रंथात सापडते. विशेष म्हणजे हा ग्रंथ संत रामदास स्वामींचे शिष्य कल्याण स्वामींनी लिहिल्याचं मानलं जातं. कल्याण स्वामी यांचं वास्तव्य सोनारी पासून जवळच असलेल्या डोमगाव येथे होतं. आजही तिथे त्यांची समाधी आहे आणि अनेक भक्त तिथे दर्शनासाठी येतात. म्हणूनच सोनारीला सोनार सिद्ध या नावानेही ओळखलं जातं. सोनारी हे नाथ संप्रदायासाठी अत्यंत महत्वाचं केंद्र आहे. येथे केवळ काळभैरवनाथ मंदिरच नाही, तर एक प्राचीन काळभैरवनाथ मठ देखील आहे. हा मठ अंदाजे 14व्या शतकात स्थापन झाला असावा. मध्ययुगात या मठाला अनेक राजांकडून इनामे देण्यात आले होते, ज्यामुळे या ठिकाणाचं महत्व आणखी वाढलं. इतिहासात डोकावून पाहिलं तर सोनारी आणि नाथ संप्रदाय यांचा संबंध 15व्या शतकापर्यंत मागे जातो. याचे पुरावे म्हणून आपल्याला 1794 सालातील महादजी शिंदे यांचे निवाडापत्र आणि 1795 सालचे सवाई माधवराव पेशवे यांचे आज्ञापत्र उपलब्ध आहेत. तसेच सोनारीचा इतिहास फक्त भक्तीपुरता मर्यादित नाही, तर येथे एक असा वाद झाला होता जो तब्बल 300 वर्ष चालला. संप्रदायातील दोन शाखा, त्या म्हणजे मलिक जोगी आणि डौरी कानफाटे गोसावी यांच्यामध्ये भैरवनाथ मठातील पूजा करण्याच्या अधिकारावरून वाद सुरू झाला. हा वाद इसवी सन 1475 मध्ये सुरू झाला आणि थेट 1794 मध्ये चालू राहिला. नाथ संप्रदायातील दोन शाखा, त्या म्हणजे मलिक जोगी आणि डौरी कानफाटे गोसावी यांच्यामध्ये भैरवनाथ मठातील पूजा करण्याच्या अधिकारावरून वाद सुरू झाला. हा वाद इसवी सन 1475 मध्ये सुरू झाला आणि थेट 1794 पर्यंत चालू राहिला. या वादात अनेक वेळा पंचायती, न्यायालये आणि राजे महाराजे सहभागी झाले. शेवटी 1794 साली महादजी शिंदे यांनी राऊळ शाखेच्या बाजूने निकाल दिला. हा निवाडा आजही एक महत्वाचा ऐतिहासिक दस्तऐवज मानला जातो. नाथ संप्रदायातील एक अत्यंत महत्वाची परंपरा म्हणजे नवनाथ झुंडी यात्रा. नाशिक त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा झाल्यानंतर नागपंचमीच्या दिवशी हजारो नाथ योगी पात्रदेवते सह पदयात्रा करत कर्नाटकातील कद्रीपर्यंत जातात. या यात्रेदरम्यान विविध मठांच्या महंतांची नियुक्ती केली जाते, जी पुढील 12 वर्षासाठी वैद्य असते. या झुंडीतील काही नाथ योगी सोनारी येथे येऊन भैरवनाथ मठाच्या नवीन महंताची नियुक्ती करतात. ही परंपरा अनेक शतकांपासून सुरू आहे आणि यावरून सोनारीचं महत्व किती प्राचीन आहे हे लक्षात येतं. आता पाहूया सोनारीतील मुख्य आकर्षण म्हणजे काळभैरवनाथ मंदिर. मंदिरात प्रवेश करण्यासाठी एक भव्य पूर्वेकडील प्रवेशद्वार आहे, जिथे नगारखाना देखील आहे. प्रवेश करतानाच बाजूला एक सुंदर लाकडी रथ दिसतो, जो जत्रेच्या वेळी वापरला जातो. बाजूला आहे एक विशाल पुष्करणी म्हणजेच बारव, जिला सुवर्ण तीर्थ म्हणून ओळखलं जातं. ही बारव 15व्या-16व्या शतकातील असल्याचं मानलं जातं. तिच्या चारही बाजूंनी सुंदर देवकोष्ठ आहेत. पुढे गेल्यावर दिसतात दोन उंच दीपमाळा आणि त्याच्या समोर उभा आहे भव्य काळभैरवनाथ मंदिर. गर्भगृहात काळभैरवनाथ आणि जोगेश्वरी यांच्या सुंदर दगडी मूर्ती आहेत. मूळ मूर्ती खंडित झाल्यामुळे त्या बाजूला ठेवलेल्या आहेत. सोनारी येथे दरवर्षी चैत्र आणि कार्तिक महिन्यात मोठी जत्रा भरते. या जत्रेदरम्यान काळभैरवनाथांची भव्य मिरवणूक काढली जाते, ज्यात रथातून देवाला गावभर फिरवलं जातं. गुलालाची उधळण, ढोल ताशे आणि भक्तांचा जल्लोष, हा अनुभव खरोखरच अविस्मरणीय असतो. मंदिराच्या उजव्या बाजूला आहे भैरवनाथ मठ, जिथे भद्रकाली देवीची गुफा, नाथ योगींच्या समाधी, धुना आणि हिंगलजा मातेच्या तांदळा पाहायला मिळतो. याशिवाय सोनारीमध्ये अनेक पवित्र ठिकाणे आहेत, ते म्हणजे लोहतीर्थ, नागनिर्जरी तीर्थ, बगनाथ मंदिर, चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर, गडीचे अवशेष आणि वीरगड.
विशेष म्हणजे येथे डवरी गोसाव्यांची जात पंचायती भरत असे, ज्यामुळे या ठिकाणाला सामाजिक महत्त्वही आहे. काळभैरवनाथ हे अनेक कुटुंबांचे कुलदैवत आहे. म्हणूनच वर्षभर हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. त्यांच्यासाठी हे ठिकाण फक्त एक मंदिर नाही, तर त्यांच्या श्रद्धेचा आणि विश्वासाचा केंद्रबिंदू आहे. सोनारी हे केवळ तीर्थक्षेत्र नाही, तर इतिहास, परंपरा आणि श्रद्धेचं जिवंत रूप आहे. येथे प्रत्येक दगड, प्रत्येक वास्तू आणि प्रत्येक कथा काहीतरी सांगते. जर तुम्ही कधी धाराशिवच्या परिसरात गेलात, तर या अद्भुत स्थळाला नक्की भेट द्या. कारण सोनारी तुम्हाला फक्त दर्शनच देणार नाही, तर तुम्हाला एक वेगळा आध्यात्मिक अनुभव देईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या सोबत राहा. धन्यवाद.